शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। निवडणूक आयोगातील राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह याबाबतची सुनावणी देखील आज होण्याची शक्यता। आमदार अपात्रतेबाबत शिंदे गटाकडून वेळकाढूपणा, ठाकरे गटाची मुंबई हायकोर्टात याचिका। भरत गोगावलेंनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावण्याची ठाकरे गटाची विनंती। उद्धव ठाकरे आजपासून 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर। उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतल्या महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी घेणार। सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि टीएमसीच्या नेत्यांना भेटणार। उपमुख्यमंत्री अजित पवार 9 तारखेपासून राज्यव्यापी दौरा करणार। कार्यकर्ता मेळाव्यात दौऱ्याची घोषणा। मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंची भेट घेतली। तब्बल 2.5 तासाच्या आंदोलनानंतर भेट। मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगेंसोबत चर्चा करणार असल्याचं ठाकरेंनी सांगितलं। सचिन वाझेंनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी। सगळ्या आरोपींना जामीन मिळालेला असताना आपल्यावर अन्याय का, असा सवाल करत वाझेची हायकोर्टात याचिका। सोनिया दुहान आज काँग्रेस पक्षात प्रवेश करणार। दीपेंद्र हुडा यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। काही दिवसांपूर्वी सोनिया यांनी सुप्रिया सुळेंवर आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती। मराठा ठोक मोर्चाचे कार्यकर्ते आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारांच्या निवासस्थानी जवाब दो आंदोलन करणार। मुंबईमध्ये आज महायुतीच्या नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक। आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने बैठकीचं आयोजन। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या विभागनिहाय सभांसाठी समितीची आज बैठक होणार। आमदार अमोल मिटकरींच्या गाडी तोडफोड प्रकरणात सुरुवातीला अटक झालेले मुख्य आरोपी मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, सौरभ भगत, दीपक बोडखे यांचा जामीन नामंजूर करा। सरकारी वकिलाची न्यायालयाकडे मागणी। बाळा नांदगावकरांना शिवडी मतदारसंघातून मनसेची उमेदवारी मिळताच मनसैनिकांचा जल्लोष। सीएसएमटी स्थानकात मनसे कार्यकर्त्यांनी बाळा नांदगावकर यांचं स्वागत केलं। नाणार पाठोपाठ आता सागवे घोडेपोईवाडीतही बॉक्साइड उत्खनन प्रकल्पाची राज्य शासनाकडून घोषणा। 5 सप्टेंबरला प्रकल्पासाठी पर्यावरण जनसुनावणी। आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं देवेंद्र फडणवीसांच्या सागर निवासस्थानी मराठवाड्यातल्या आमदारांची बैठक। बैठकीमध्ये मराठा आरक्षणावर आणि संघटनात्मक बाबींवर आमदारांसोबत चर्चा होणार। झूठ बोले कौवा काटे, अनिल देशमुखांवर देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका। अनिल देशमुखांनी केलेल्या आरोपांवरून सध्या दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। राज ठाकरे प्रकाश आंबेडकर काय बोलले याबद्दल आपल्याला माहित नाही, मात्र आरक्षण टिकलं पाहिजे यासाठी आमचं सरकार कटिबद्ध असल्याचं देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। आपले 20 आमदार निवडून आले तर मुख्यमंत्र्यांचा गणपती करून समुद्रात बुडवू। आमदार बच्चू कडूंचं शेतकरी मेळाव्यात वक्तव्य। एका कार्यक्रमात बोलताना बच्चू कडूंनी नाव न घेता आमदार संतोष बांगर यांच्यावर टीका केली। आमदार बांगर यांच्यावर टीका करताना बच्चू कडूंची जीभ घसरली। महाराष्ट्राचं मणिपूर करण्याचं पाप पवारसाहेब कधीच करू शकत नाही। राज ठाकरेंच्या वक्तव्यावर राजेश टोपे यांची प्रतिक्रिया। गरीब उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण दिलंय। राज ठाकरे यांनी माथी भडकवण्याचं काम करू नये। राज ठाकरेंच्या वक्तव्यावर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। राज ठाकरे यांना नेहमीच चर्चेत राहायला आवडतं आणि चर्चेत राहायचं असेल तर शरद पवारांचं नाव घ्यावं लागतं। शरद पवारांवर केलेल्या वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांची राज ठाकरेंवर टीका। वंचित बहुजन आघाडीची आरक्षण बचाव यात्रा वाशिमच्या मालेगावात। यावेळी आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना प्रकाश आंबेडकरांची सत्ताधारी आणि विरोधकांसह मनोज जरांगेंवरही जोरदार टीका।
मुलींसाठी मोफत शिक्षण योजनेसंदर्भातील मुलींच्या अडचणी सोडवण्याकरता टोल क्रमांक जाहीर करणार उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर कोणी टीका केली तर लाडक्या बहिणींनी त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे, मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गट 6 पैकी 3 विधानसभा जागांची मागणी करणार. सुरगण्यामध्ये वाहन चालकांचं नसतं धाडस त्यांच्या अंगलट आलं. हर्षी पुलावरून वाहत असलेल्या पाण्यातून कार चालवत पलीकडे नेण्याचा चालकाकडून प्रयत्न. घटनेचा थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद. नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील झुल्लर गावातील श्रीजी ब्लॉक या नावाच्या कंपनीत स्फोट. स्फोटामध्ये एका कामगाराचा मृत्यू तर 6 कामगार जखमी. गणेशोत्सवामध्ये मध्य रेल्वे 20 अतिरिक्त गणपती विशेष गाड्या चालवणार. 7 ऑगस्टपासून आरक्षण सुरू होईल. मध्य रेल्वेकडून गणेशोत्सवासाठी आतापर्यंत 222 गणपती विशेष गाड्या जाहीर. मुंबईमध्ये गणेश मंडळांना सरसकट 5 वर्षांची मंडप परवानगी देण्याची मागणी. मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढांचं मुंबई महापालिका आयुक्तांना यासंदर्भात पत्र. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या 2031 बसेस फुल. एसटीच्या 1301 बसेस गट आरक्षणासह एकूण 2031 जादा बसेस आतापर्यंत फुल. 11वी प्रवेशाच्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर. नामांकित महाविद्यालयांमध्ये कट ऑफची घसरण तर अजूनही 1,07,248 जागा रिक्त. पॅरिस ऑलिम्पिकमधला आजचा दिवस भारतासाठी महत्त्वाचा. हॉकीच्या उपांत्य फेरीत भारताची जर्मनीशी स्पर्धा. आज जिंकलो तर हॉकीमध्ये पदक निश्चित. मनू भाकेरला ऐतिहासिक कामगिरीनंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून मोठी जबाबदारी. 11 ऑगस्टला पॅरिस ऑलिम्पिकच्या समारोप समारंभात भारताची ध्वजवाहक म्हणून मनू सहभागी होणार. भालाफेकपटू नीरज चोप्रा पात्रता फेरीसाठी आज मैदानात. नीरजकडून पदकाची अपेक्षा. महिला कुस्तीच्या 50 किलो वजनी गटात विनेश फोगाट रिंगणात. विनेश फोगाटचा सामना जपानच्या युई सुसाकीशी होणार. अविनाश साबळे 3000 मीटर स्टीपलचेस फायनलमध्ये. पात्रता फेरीमध्ये 5व्या स्थानासह फायनल गाठली. मराठमोळा अविनाश बुधवारी मध्यरात्री फायनल खेळेल. ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचा मलेशियाच्या लिझेल झियाकडून पराभव. लक्ष्य सेनचं ऑलिम्पिक पदकाचं स्वप्न भंगलं. कोचिंग सेंटर्स डेथ चेंबर्स बनली आहेत. सुप्रीम कोर्टाचे जोरदार ताशेरे. दिल्लीतील राऊ आयएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी साचून 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानं केंद्र सरकार आणि दिल्लीच्या मुख्य सचिवांना नोटीस. भारत आणि मलेशियाचं वायुदल संयुक्त युद्ध सराव करणार. उडारा शक्ती 2024 या नावानं होत असलेल्या युद्ध सरावासाठी भारतीय वायुदलाचं पथक मलेशियाच्या क्वांटन इथं दाखल. आजपासून 9 ऑगस्टपर्यंत युद्ध सराव होणार. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा. बांगलादेशमधील अस्थिर परिस्थितीमुळे शेख हसीना यांचा महत्त्वाचा निर्णय. बांगलादेशमध्ये शेख हसीना यांनी देश सोडल्यावरती आंदोलक त्यांच्या निवासस्थानात शिरले. फर्निचर आणि भांड्यांची तोडफोड. शेख मुजीबुर रहमान यांच्या पुतळ्याची ही विटंबना. शेख हसीना यांनी बांगलादेश पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या भारतात दाखल. शेख हसीना काही दिवस दिल्लीतच राहण्याची शक्यता. बांगलादेशमध्ये शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर नवं सरकार येईपर्यंत अंतरिम सरकार कारभार पाहणार. नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनुस अंतरिम सरकारचे पंतप्रधान होण्याची शक्यता. बांगलादेशमधून भारतात घुसखोरी होण्याची शक्यता. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर निवृत्त लष्करी अधिकारी हेमंत महाजन यांची प्रतिक्रिया. बांगलादेशच्या ढाका शहरात आंदोलकांकडून प्रचंड जाळपोळ. ढाकामधील बंगबंधू संग्रहालय पेटवून दिलं. बांगलादेशमध्ये पुढच्या 48 तासात अंतरिम सरकार स्थापन करणार. बांगलादेशचे लष्कर प्रमुख वकार उर जमान यांची माहिती. बांगलादेशमध्ये आंदोलकांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या जातील. त्यांनी आपल्या घरी जावं
लष्कर प्रमुख वकार उर जमान यांचं आंदोलकांना आवाहन. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडला. संपूर्ण बांगलादेशमध्ये काही काळ मोबाईल सेवाही ठप्प होती. बांगलादेशच्या परिस्थितीसंदर्भात पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी बैठक. यावेळी गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांची उपस्थिती. नवी दिल्लीत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची शेख हसीना यांच्याशी चर्चा. भारतीय हवाई दल आणि सुरक्षा यंत्रणांकडून हसीना यांना संरक्षण. बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या घटनांची संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वाखाली चौकशी करा. ब्रिटिश परराष्ट्र मंत्री डेव्हिड लॅमी यांची मागणी. बांगलादेशमध्ये होणाऱ्या आगामी महिला T20 विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाबाबत पुनर्विचार होण्याची शक्यता. सद्य परिस्थितीमुळे ICCकडून स्पर्धेचं ठिकाण बदललं जाण्याचा अंदाज. 2022-23 या आर्थिक वर्षात देशातील 101 विमानतळांच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या कामांसाठी 796 कोटी रुपये खर्च. 2021-22च्या तुलनेत खर्चात 20% वाढ. सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटाचं पोस्टर रिलीज. चित्रपटाची निर्मिती, कथा, पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगावकर यांचं. हॉलिवूडच्या डेडपूल आणि वुल्व्हरीनची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरू. 10 दिवसात 100 कोटींचा टप्पा पार केला. जगभरात या चित्रपटानं 6,909 कोटी रुपये कमावले. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.